शेख, आपण कुठे असेल व्यासपीठाकडे यायचंय. हमजा शेख. सर्व कोपरगावच्या सभासदांना विनंती आहे की या एक्झिबिशन मॅच आहे आणि सर्वांनी कृपया लाईनमन म्हणून काम पाहायचं आहे. सर्वांनी बॉडीवर जा, आपापली जबाबदारी सांभाळायची आहे. कोपरगावच्या सर्व सभासदांना विनंती आहे की आपण आपापली जबाबदारी सांभाळायची आहे. धन्यवाद हेमंत सर. आणि 12वा खेळाडू दोन्ही संघांनी आपला पाठवायचा आहे. आणखी एक खुश खबर आहे. शायनी बॉईज वडवली यांच्या वतीनं मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 10,000 रुपये. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर शैमान, सलमान, जिन्नू आणि जबाक यांच्याशी संपर्क साधा. 12वा खेळाडू जर आपला समालोचन कक्षामध्ये नसेल तर मात्र आपल्याला दंडित केलं जाईल. सामना सुरू होतोय. ओव्हर टू नरेश ढोमे सर. धन्यवाद. थँक्यू. कोपरा ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कैलासवासी संभाजी पेडणेकर स्मृती चषक तथा कैलासवासी राजनाप्पा मांजरेकर स्मृती क्रीडा स्पर्धा गुलामबाई पेशीमाम स्टेडियम वरती आपलं सर्वांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत स्पर्धा सातत्यानं या स्पर्धेमध्ये नवनव्यानं बदल केले जात आहेत. नाविन्याचे कास धरली जाते. चेंडू आकाशामध्ये होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू थोडासा मागे आला, सुंदर झेल टिपला आणि पहिला फलंदाज शून्यावरती बाद झालेला आहे. दिवसासाठी या ठिकाणी डीजे उपलब्ध करून दिला असे हमजा शेख यांचं आगमन झालेलं आहे. मी कोपरावच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. निश्चित प्रकारे एक घोषणा आपल्या सर्वांसाठी करण्यात येत आहे. सुमित मित्र परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मंगळवार दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत साई बीच रिसॉर्ट तळानी पखाडे दिवे आगार या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व युवकांना विशेष मी विनंती करतो की आपण अवश्य रक्तदान करा.
कारण रक्त हे फक्त मानवी शरीरामध्ये तयार केलं जातं. कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये रक्त तयार होत नाही. ज्यावेळेस एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो किंवा रक्ताची ज्याला एखाद्याला गरज लागते त्यावेळेस फक्त मानवी शरीरातलंच रक्त त्याला उपयोगी ठरतं जीवनदान देण्यासाठी. आपण म्हणतो की आमचं रक्त फुकट घेतं आणि समोरच्या व्यक्तींना, गरजू व्यक्तींना भरमसाठ पैसे घेऊन विकता, परंतु तसं नाहीये. याबरोबरच पाहिला आपण फुलटॉस चेंडू मिड विकेटला, खूप सुंदर फटका, षटकार. येऊन आदळतोय आणि दुसरा फलंदाज सुफियान इथे होईल बाद. धक्का क्रमांक 2. महाड 11 विरुद्ध मसळा 11 अशा दोन तालुक्याच्या टीम एकमेकांच्या समोर आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व साजिद भाई इनामदार यांच्या माध्यमातून मसळा 11 संघाला स्पॉन्सरशिप देण्यात आलेली आहे, तर जुबेर भाई सय्यद यांच्या माध्यमातून महाड संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. या सर्व क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्वांचा मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. क्रिकेटसाठी आपण जे योगदान देत आहात ते निश्चित अतुलनीय आहे. अनेक लोक अशी पुढे येतात आणि खेळाडूंना मदत करतात, खेळाडूंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात. त्यामुळेच खरं तर खेळ आज जो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला क्रिकेटला जी मोठी झळाळी बघायला मिळते ना, त्या पाठीमागे ही माणसं आहेत. या माणसांचे असे दानी हात आहेत आणि सहानुभूतीच्या 1000 शब्दांपेक्षा दानी हात हे पवित्र असतात. याबरोबर आतली कड घेत चेंडू जातोय, तो शॉर्ट स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिथे फाईन लेगच्या चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव फलकावरती पुढे 13. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांची खरं तर ही लढत आहे. दोन तालुक्याचे बलाढ्य संघ मैदानामध्ये आहे. एकमेकांच्या विरोधात ते आज उभे राहिलेले नाही, तर कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेले हे दोन संघ आहेत. कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारलेले आहे, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलेलं आहे, कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चित केलेले आहे, खडे चारलेले, आसमान दाखवलंय. आज परत एकदा एकमेकांच्या समोर. वाह, पुन्हा सुंदर चेंडू. काय गोलंदाज आहे हा. एक ठेवणीतला चेंडू त्यानं बाहेर काढलेला आहे. योग्य मोक्याच्या क्षणी तुम्ही योग्य अक्षर बाहेर काढणं हे महत्वाचं असतं. आणि या गोलंदाजानं तुम्ही पाहिलं असेल की 3 चेंडू असे टाकले. पहिला चेंडू खराब होता, फुलटॉस वरती षटकार चढवला होता सुफियाननं, त्यानंतर सुफियानला बाद केलं. त्यानंतर पुन्हा त्यानं 2 चेंडू अत्यंत सुंदर टाकलेले आहेत. विशेषतः लेंथ होती या चेंडूमध्ये आणि वेग होता. यावेळेस भरकटला, मात्र चेंडू आकाशामध्ये. नो बॉलचा इशारा. क्षेत्ररक्षक खाली चेंडू वरती पोहोचतोय, चेंडू अडवतोय, धावबादची संधी, फलंदाज होईल बाद. नो बॉल ठरेल, पुढचा चेंडू फ्री हिट असेल, परंतु या चेंडूवरती एक यश मिळतंय. एक फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का बसेल तो मसळा 11 संघाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये साद गंतारे. बाद झाला फलंदाज फरदीन आणि संघनायकानं
गंतारेला साथ घातली, तू आतमध्ये ये आणि संघाचा डाव सावर. याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू होता, इथे थोडासा फंबल झाला, तिथे फलंदाज मात्र सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवलाय. यश यश मिळतंय तिथे, चेंडू सीमारेषेच्या आतमध्येच आहे. 2 धावा येवाना आणि 2 धावा मिळतील धाव फलकावरती. पुढे स्कोर 17 धावा. 17 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. फयदचं हे षटक देखील सुरेख ठरत आहे. पहिल्या षटकामध्ये एक धाव शॉर्ट आहे, एक धाव शॉर्ट आहे, तर धावा मिळतील आता 16 धाव फलकावर. 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत. एक धाव शॉर्ट आहे, 2 काढले आता. एक धाव शॉर्ट आहे. पॉपिंग क्रीज आणि रिटर्न क्रीज हे अत्यंत महत्वाच्या गोष्टी असतात. नियम क्रमांक 18 हा रन साठी बनवलेला आहे. धावा कशा घ्यायच्या असतात याचं सुरेख असं वर्णन तिथे केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे. मला वाटतं पंचांनी त्यांचा निर्णय मागे घेतलेला आहे. या 2 धावा मिळतील. आता एखाद्या फलंदाजाच्या हातातून बॅट सुटली तर ती धाव शॉर्ट होत नाही. त्याला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचायचंय, पुन्हा रिटर्न क्रीज मध्ये पोहोचायचंय. याबरोबरच चेंडू लॉफ्ट केला आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक खूप उशिराने तिथे दाखल, मात्र सुंदर झेल तिथे, सूर मारला आणि झेल टिपला. फलंदाज क्रमांक 4 बाद. अगोदर नो बॉलवरती झेल टिपला, परंतु त्याच्या लक्षात आलं की नो बॉल त्याने थ्रो इतका वेगात थ्रो दिला गोलंदाजाकडे आणि धावबाद केला फलंदाज. त्याच्यानंतर पहिल्यांदा त्याचा अंदाज असा होता की चेंडू मागे आहे, तो थोडासा मागे गेला, परंतु बघितलं की चेंडू खूप पुढे येतोय. तो जितका विलक्षण वेगाने पुढे आला, सूर मारला आणि सुंदर झेल त्याने टिपला. खर तर हे क्षण असतात ना, हे चित्तथरारक क्षण असतात, हे डोळ्यात साठवायचे असतात. आणि असे क्षण या मैदानामध्ये इतक्या सातत्याने येतात की असं वाटतंय की 2 डोळे हे सगळे क्षण टिपण्यासाठी आता पुरेसे आहेत. तुम्ही मित्रांचे डोळे उसने घ्या आणि मग मॅच बघा. आता तशी आवश्यकता. इतकी सुंदर मॅच तुम्हाला इथे बघायला मिळते आणि खेळाडू देखील तितक्याच तन्मयतेने, तितक्याच कौशल्याने खेळतायत. निश्चित या मॅच मध्ये मजा येणार आहे. मसळा विरुद्ध महाड या 2 तालुक्यांमधील खेळाडूंमध्ये एक जोरदार संघर्ष तुम्हाला इथे बघायचा आहे. आणि उद्या एक्झिबिशन मॅचची फायनल देखील होणार आहे. आजच्या संघातला विजेता विरुद्ध अफजल 11 श्रीवर्धन या संघामध्ये मॅच होणार आहे. श्रीवर्धन संघ काल मॅच जिंकली त्यांनी, आज जिंकणारा संघ उद्या फायनल खेळणार आहे. त्यामुळे उद्या रेलचेल आहे, उद्या स्पर्धेची फायनल आहे. उद्या प्रश्न पंचांकडे विचारलेला आहे, फलंदाज होईल बाद आणि इथे धक्का बसेल तो 5वा. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन परत आहेत. मला वाटतं 5वा धक्का इथे बसतोय. सुरुवात पहिल्या षटकामध्ये सहजनं चांगली गोलंदाजी केली होती, 6 धावा तिथे खर्च केला होता. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, इथे मसळा संघ काहीसा लाईन मध्ये येईल, रिदम मध्ये येईल, परंतु तिथे पुढच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. त्यानंतर रनआउट एक झाला. शेवटच्या चेंडूवरती फयदनं पुन्हा एक फलंदाज टिपला, तर ओवेसनं पहिल्या चेंडूवरती यश मिळवलेलं आहे. हो काय गोलंदाज आहे, उंची आणि त्यात हाय ॲक्शन. इतका उंचावरून वेगवान येणारा चेंडू समोरच्या फलंदाजाला परतावून लावणं हे निश्चित कठीण काम आहे. तुम्ही बघताय गोलंदाजी मार्कवरती ओवेसला
क्षेत्ररक्षणामध्ये या खेळाडूने काय कमाल केली. रनअप छोटा आहे, पण छोट्या रनअप मध्ये जर तुम्ही वेगवान चेंडू टाकत असाल तर फलंदाजांच्या समोर दिव्य आहे. आणि ते कसे या दिव्यातून बाहेर पडतायत, मला वाटतं दिव्य नाही ते अग्निदिव्य आहे. आणि ही गोलंदाजी खेळणं अवघड आहे. याबरोबर ओ हो हो आखूड टप्प्याचा चेंडू रीड केला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र बनेल प्रेक्षक. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. फलकावरती 23 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा. चेंडूला तसंच हुक करायचं होतं, परंतु प्रयत्न फसलेला. निर्धाव चेंडू ठरेल. चौथ्या षटकामध्ये 22 चेंडू मध्ये 23 धावा. तसं पाहिलं तर या धावा अगदी माफक आहेत आणि 5 फलंदाज गमावलेत मसळा 11 संघानं. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. एक चेंडू माफ करा, तिसरं षटक सुरू आहे. अजून 2 षटकांचा खेळ यानंतर शिल्लक राहील. 23 धावा धावफलकावरती आपण बघू शकतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू. ओ हो हो यष्ट्यांचा वेध घेतलाय. काय कमालीचा क्षेत्ररक्षक आहे हा. फॉलो थ्रू मध्ये इतका वेगवान पोहोचला तिथे आणि तिसऱ्या पंचांकडे जबाबदारी सोपवलेली आहे पंचांनी. विलक्षण वेगवान चेंडू त्याने घेतला. अर्थात त्याची उंची बघा किती आहे. तो वाकला कसा, चेंडू पटकन हातामध्ये घेतला कसा आणि ते नेष्ट्यांवरती अचूकतेने मारला कसा. या खेळाडूमध्ये जादू आहे. निश्चित मिरॅकल हा खेळाडू दाखवतोय मैदानामध्ये. कमालीचा उत्स्फूर्तपणे क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू आहे. मी तर म्हणेल की महाडचा हा चित्ता आहे. धाव फलकावरती आहे 23 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपत आहेत. शेवटची 2 षटक शिल्लक राहतील, परंतु पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल आपल्याला. इथे तिसरे पंच आपण जरा स्क्रीन बघा. तिसरे पंच संजय सावंत सर. संजय सावंत सर. सुहास वैद्य सर, संजय सावंत सर, स्क्रीन चेक करा. धावबादचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे. इथे आवाज दिला मी त्यांना. संजय सावंत सर. तर बघा तिसरे पंच तिथे बघतील त्या काही सगळ्या गोष्टी. अगदी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये त्यांना ते सगळे चित्र दाखवले जातील. बॅट लँड झालेली आहे की नाही झाली, ती बॅट कुठे लँड झाली, शेष्टांवरती चेंडू केव्हा आदळला, हे सगळं बघितलं जाईल. आणि ही पंचांनी एका दृष्टिक्षेपात ठरवलंय की फलंदाज बाद आहे. धक्का बसेल तो 6वा. कमालीचा क्षेत्ररक्षक आहे ओवेस. 2 फलंदाज त्याने धावबाद केलेले आहेत. विशेष म्हणजे एक झेल देखील, 2 झेल त्याने टिपले. एक झेल विलक्षण टिपलेला आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत. वा. दोन फलंदाज मसाळा 11 संघासाठी फलंदाजी करतील. शेवटचे 2 षटके शिल्लक आहेत आणि विजयास टार्गेट किती असेल समोर हे बघायचे. मात्र 23 धावा धाव फलकावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ हो 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 सुंदर फटका.
त्यातून टायमिंग आपण बघितलं ते फलंदाज मुसीबच्या बॅट मधून आणि मिळाल्या 6 धावा. धावफलकावर 29. ओमकार पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, पुलचा शॉट करायचा होता, परंतु पोझिशन मध्ये नव्हता. तिथे क्षेत्ररक्षक परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, तो घसरला तिथे, परंतु चेंडू हातातून सोडला नाही. या खेळाडूमध्ये ऊर्जा टूटफूट कर भरी आहे, ओतप्रेत भरलेली ऊर्जा आहे या खेळाडूमध्ये. तो म्हणजे ओवेस तुम्हाला मिड विकेटला क्षेत्ररक्षण करताना दिसतो आहे. ओमकार गोलंदाजी मार्क वरती 31 धावा, धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यापैकी 4 फलंदाज बाद करण्यामध्ये ओवेसचा हात आहे. 2 धावबाद त्याने केले, एक झेल घेतला, तर एक फलंदाज त्याच्या गोलंदाजीवरती त्याने बाद केलेला आहे. तुम्ही बघताय चेंडू आकाशामध्ये, मात्र ओवेसची उंची इथे कमी पडेल, चेंडू सीमारेषे बाहेर. या षटकाराबरोबरच 37 धावा. ओंकारला खूप चांगली फलंदाजी इथे बघा ओंकारच्या गोलंदाजीवरती, मात्र मिस टाइम शॉट आणि तिथे लॉंग ऑनला खूप चांगला झेल टिपला. 7वा फलंदाज मसळा 11 संघाचा कोसळलेला आहे. गेले 3 चेंडू खेळला, 4 चेंडू खेळला, 14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. 2 खणखणीत षटकार मुसेबनं ठोकलेत. अगदी 7व्या क्रमांकावरती तो खरं तर फलंदाजी 6व्या क्रमांकावरती आला होता, परंतु चांगल्या धावा त्यानं दाखवल्या स्लॉग ओव्हर्सला यावेळेस. हो खराब चेंडू होता हा आणि रीड केला. एक चांगला फटका तिथे आपण पाहिला, तो इर्शादच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार. हॅलो, वडवली भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष सन्माननीय पांडुरंग खेवर यांच्याकडून कोपरा ग्रुपसाठी 2000ची अशी देणगी आलेली. धन्यवाद. या षटकामध्ये धावांची लय लूट केलेली आहे. एक फलंदाज जरूर गमावलाय, परंतु तब्बल 20 धावा 3 षटकारांसहित मसळा 11 संघानं कुटलेल्या आहेत. इर्शाद स्ट्राईक एंड वरती उजव्याच्या बाहेर चेंडू होता, यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र फसला. षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर 43 धावा, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आहे आणि धावांचा डोंगर मात्र उभा करावा लागेल. अगदी पहिल्या चेंडूवरती यश मिळालं होतं. 0वरती पहिला फलंदाज बाद झाला होता. 0तून आपण म्हणतो की साम्राज्य निर्माण केलं जातं. हिंदवी स्वराज्याची सुरुवात छत्रपती शिवरायांनी अगदी 0तून केली. हातात काही नसताना जर सुरुवात करत असाल तुम्ही आणि साम्राज्य तयार करत असाल तर निश्चित प्रकारे तुमचं कौतुक होतं. आज इथे 0वर पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मसळा 11 संघानं सुरुवात केली. ठराविक अंतरानं त्यांचे फलंदाज बाद होत होते, परंतु एका बाजूला धावांचा जो ओघ होता तो थांबला नाही. अगदी 4थ्या षटकामध्ये मात्र तिथे मुजीबनं खूप चांगली फलंदाजी केली. इर्शादने एक षटकार ठोकला आणि काहीशा दिलासादायक परिस्थितीमध्ये आता मसळा संघ तुम्हाला दिसणार आहे. शेवटच्या षटकामध्ये काही अधिकच्या धावा मिळाल्या. दर्शनला गोलंदाजी मार्कवरती आणलं जातं. विशेष म्हणजे सौदनं पहिलं षटक टाकलं होतं. दर्शनच्या गोलंदाजीवरती फटका खेळला. मोठा चेंडू कुठे पाहायचाय तर तिथे क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषेच्या बाहेर असेल. षटकार. थँक्यू इम्राननं देखील षटकार ठोकून खोललं खातं. धावफलक पुढे 49 धावा. गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि तिथे मात्र धावा मिळतायत, फटके येत आहेत. आपण म्हणतो ना एखाद्या उपाशी पोटी माणसाला जर साधी मिरची भाकरी मिळाली ना तरी त्याला ती पंचपक्वान्नासारखी असते. मसळा संघाला या धावा मेजवानी ठरतायत.
आणि त्या मेजवानीवरती ताव मारतो इम्रान. इथे उंच आकाशामध्ये चेंडू, लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि झेल टिपलेला आहे. फलंदाज होईल बाद. धाव फलकावरती धावा 49. तर 8वा फलंदाज कोसळला इथे मसाळा 11 संघाचा. एका पाठोपाठ एक, म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या मण्याची माळ जर तुटली, एक मणी जर माळेतून निखळला तर सगळे मणी एका पाठोपाठ एक गळून पडतात. तशी मसाळा 11चे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत चाललेले आहेत. कसा कोसळतोय डाव, एखादी दरड कोसळावी ना तसा डाव कोसळतो आहे. यावर्षी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती भरपूर पाऊस पडला आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये प्रचंड दरडी कोसळल्या, भूस्खलन झालं, अनेक लोकांना, निष्पाप लोकांना तिथे बळी जावं लागलं. निश्चित प्रकारे अशी दरड कोसळल्यानंतर काय घडतं इथं मैदानामध्ये तुम्ही मसाळा क्रिकेटला संघाकडे बघू शकता. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये चेंडू आणि 9वा फलंदाज देखील बाद. 9 गडी बाद 49 धावा. तर लागोपाठचे 2 विकेट मिळवलेत ते गोलंदाज दर्शननं. आता त्याला विकेट हॅट्रिकचं प्राप्त झालेले आहेत. दुर्मिळ घटना असतं क्रिकेट मधील आणि कोणत्याही गोलंदाजाचं स्वप्न असतं विकेट हॅट्रिक घ्यायची आहे. ओ हो, इथे अपील केलंय, मात्र अपिलामध्ये उत्साह नव्हता, आत्मविश्वासही नव्हता. पंच अशा अपिलांना मला वाटत नाही काही साथ देतील. लेगबाईचा इशारा, एका धावे बरोबर हॅट्रिकची संधी मात्र गमावली. 50 धावा मसाळा 11च्या इथे धावफलकावरती आहेत. शेवटची जोडी मैदानामध्ये 9 गडी बाद 50. शेवटचा चेंडू कदाचित, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, अजून 2 चेंडू आहे आणि या दोन्ही फलंदाजांना ते खेळायचेत. उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेस सुंदर चेंडू ठरतोय, रीच पर्यंत होता फलंदाज आणि त्यामुळेच पंचांनी कदाचित वाईड नाकारलेला आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 50. 2 गडी बाद केलेत. ओंकारनं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर पुढच्या 4 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद करत धावा देखील खर्च केलेला नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला दिशा दिली, कव्हरला, तिथून फेक, हो खरा फेक होती, पण गोलंदाज दर्शननं खूप चांगल्या प्रकारे अडवला चेंडू. 1 धाव तिथे मिळते. धावबाद होईल फलंदाज. 10 गडी बाद 51 धावा विजयासाठी महाड 11 संघासमोर 52 धावांचं आव्हान. हॅलो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन तालुक्याचे सचिव सन्माननीय सुनीची सावंत बोरली पंचतन यांच्याकडून कोपरा ग्रुपसाठी 2000ची देणगी आलेली आहे, धन्यवाद. त्यानंतर अर्जुन विरकर सर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे, धन्यवाद.
कोपरा ग्रुपच्या माध्यमातून आपण स्पर्धा बघतोय. कोपरा ग्रुप खरं तर क्रीडाच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील खूप मोठं काम केलेलं आहे. दिवाळीच्या निमित्तानं आदिवासी वाडीमध्ये फराळाचं वाटप करण्याचा कार्यक्रम असेल किंवा आदिवासी वाडीमध्ये ब्लँकेटचं वाटप करण्याचा कार्यक्रम असेल, गरिबांच्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे मंडळ आहे. कोरोना विषाणूच्या सावटाखाली लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांना ज्यांचे रोजगार गेले होते त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलेलं आहे. तर अनेक रुग्णालयांमध्ये संरक्षण साधनं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मेडिकल उपकरणं या मंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. हायस्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये सॅनिटायझरचं वाटप असेल किंवा मास्कचं वाटप असेल तर एखाद्या अंधाऱ्या घरामध्ये उजेड निर्माण करण्याचं काम देखील या कोपरा ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारे पूरग्रस्तांना देखील मदत, संकटात सापडलेल्यांना धावून जायचं. असं म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकाराम महाराजांचा अतिशय सुंदर अभंग आहे आणि विशेष म्हणजे आज संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने देखील त्यांना आपण विनम्र अभिवादन करू. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची, न लगे साहस जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याहून अनेक नाही पै साधन वहा तसे आन विठोबाची, तुका म्हणे आहे सर्वाहून सोपे, शहाणा तो धनी घेतो येथे. या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या प्रती भावपूर्ण अभिवादन करतो, विनम्र अभिवादन करतो. आणि यानंतरच्या इनिंग साठी पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील एक गोड आवाज अर्थात यासिन भाई मर्चंट सरांना निमंत्रित करतो. या सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद नरेश डोमे सर. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज, 5 षटकांचा हा सामना. जवळजवळ 10.50च्या सरासरीने इथे धावा संपवायच्या आहेत. आणि आपण पाहतोय पहिला हादरा. तो चलिए दोस्तों, मैच शुरू हो चुका है और पहले विकेट का पतन भी हो चुका है. निहाल बिना रन बनाकर मैदान से बाहर आते हुए, सलामी बल्लेबाज निखिल का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज फहद. 5 ओवर का यह मुकाबला जीतने के लिए 52 रनों की जरूरत. 10.50 के औसत से यहां पे रन बनाने होंगे. हालांकि पहली नजर में बहुत ही आसान सा लक्ष्य ये नजर आ रहा है, मगर अब यहां पे थोड़ा सा सूरज का फैक्टर नजर आएगा, क्योंकि सूरज देखिए गुरूब होता हुआ, ढलता हुआ, और उजाला यहां पे थोड़ा सा कम हो रहा है. जो एक तपिश थी अब यहां पे ठंड में बदल चुकी है. और इस क्लाइमेट में, इस तरह के वातावरण में बल्लेबाजों को बल्लेबाजी करना आसान नहीं होता. पहला ओवर लेके आया है अरीस. जी हां, लेग स्टंप के बाहर बटके, अंपायर जी का इशारा, फिर से एक बार वाइट के रूप में एक अतिरिक्त रन. ये एक रन बहुत ही कीमती होते हैं, क्योंकि एक रन से टीम जीती जाती है. कभी हारते हुए भी हमें टीम को देखना पड़ता है. इस वजह से ये एक रन को संभालना होगा. इस बीच बैकफुट पर जाकर पुल किया था, मगर वहां पे फील्डर तैनात थे और कमाल का कैच. पहली नजर में ऐसा बिल्कुल नहीं लगा था कि ये कैच तक पहुंच सकते हैं, मगर कितनी जबरदस्त फील्डिंग. इस तरह की अगर फील्डिंग करने की क्षमता आप में है तो आपको हराने के लिए 10 मरतबा सोचना पड़ेगा. फहद भी आउट हो चुके हैं. फहद ने भी अपनी टीम के लिए हालांकि एक भी रन यहां पे नहीं बनाया. गोल्डन डक के शिकार निहाल और फहद भी हो चुके हैं. निखिल 1 रन बनाकर स्ट्राइक एंड पर, और उनका साथ निभाने के लिए नए बल्लेबाज फैसल. 3 गेंदें हो चुकी है. स्कोरबोर्ड पर रनों की संख्या है मात्र 2 रन. रनों को सुखा दिया है. 30 गज का दायरा यहां पे मौजूद होने के बावजूद यहां पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी, सटीक निशाने पे गेंदबाजी, सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए बल्लेबाजों को प्रभावित किया है. और बल्लेबाजों को जो चारा डाला था उस चारे में मछली की तरह यहां पे फंसते हुए
जी हाँ, फिर से एक बार हॅलो, आमच्या या आजच्या दिवसासाठी ज्यांनी आम्हाला टी शर्ट उपलब्ध करून दिलेले आहेत असे प्रमोदजी तोरणकर साहेब मुंबई या ठिकाणी आलेले आहेत. कोपरगावच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद हेमंत सर. अरिश 4 गेंदें अब तक डाल चुके हैं और थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को मात्र दिशा दी. परफेक्ट टाइमिंग के साथ गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. हॅलो, आजच्या दिवसासाठी ज्या टी शर्ट आहेत त्या तनिका प्रमोद तोडणकर मुंबई यांच्याकडून आणि मुशीरबाई खान मेहर 11 टेम्पला यांच्याकडून ट्रॅक देण्यात आलेले आहेत. 5 गेंदें डाली जा चुकी है. 6 रन स्कोरबोर्ड पर. पहला चौका निखिल पारवे के बल्ले से आता हुआ. निखिल पारवे भी एक जाने माने बल्लेबाज है. लंबा सफर टेनिस क्रिकेट के लिए अक्सर वो तय करते हैं. इस मतलब अच्छी गेंद सम्मानपूर्वक खेला, बहुत ही खूबसूरती के साथ कवर ड्राइव से क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है उस तरीके से उसे खेला था, मगर उतनी ही शानदार फील्डिंग. चीते की तरह उस गेंद के ऊपर लपके थे और बल्लेबाज हालांकि तेजी के साथ 1 रन मुकम्मल करते हुए नजर आए. देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. 7 रन स्कोरबोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए 52 रनों की जरूरत. अब यहां से 4 ओवर में 45 रन बनाने होंगे. अब यहां पे देखिए रनों की संख्या का औसत बढ़ता हुआ नजर आ रहा है. हर ओवर में अब 11.25 के औसत से रन बनाने होंगे. हालांकि मैंने जैसे कहा कि अब वातावरण में तब्दीली हो चुकी है और इसी वजह से इस ठंडे माहौल में बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होगा, क्योंकि विकेट के ऊपर छाव भी आ चुकी है. सूरज की किरणें और सूरज की तपिश यहां पे थोड़ी सी नदारत हमें नजर आ रही है. इस बीच नए गेंदबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. जिशान जबकि पावर प्ले यहां पे जारी रहेगा. बैटिंग पावर प्ले. फील्डिंग की सजावट किस तरह से की है इसके बारे में हम जरूर देखेंगे. डीप स्क्वायर लेग, उसी के साथ एक काउ कॉर्नर, वाइडिश लॉन्ग ऑफ में 7 गंतारे, एक फ्लाई स्लीप और उसी के साथ शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर. नदीम धायरेकर इनकी जानिब से खुश खबर है. जिशान के लिए अगर आप हैट्रिक लेते हो तो 1000 रुपए का इनाम देकर आपको नवाजा जाएगा. सॉरी, 2000 रुपए का. यहां पे देखिए इनामों की बारिश हो रही है. जी हां, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई थी और इस गेंद में बाउंस भी जरूर था. अंपायर जी का इशारा वाइड का. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा. हालांकि नदीम धायरेकर वन मैन शो, वन मैन आर्मी दुबई में है. दुबई से मैच देख रहे हैं. इस टूर्नामेंट के लिए बहुत सारी शुभकामनाएं उन्होंने प्रस्तुत की है और अपने चहीते खिलाड़ियों के हौसले बुलंद करने का प्रयास भी किया है. बहुत बहुत धन्यवाद नदीम धायरेकर, क्योंकि बहुत ही मेरा भी फेवरेट प्लेयर है वो, क्योंकि वन मैन आर्मी है. मैंने उसे रोहा के मैदान पर देखा था. मैं आपको बताना चाहूंगा वो याद, मैच हारी थी फिर भी मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजे गए थे. ऐसा वो खिलाड़ी था. है अर्थात दुबई में है जिशान, क्योंकि ऐसे बहुत कम खिलाड़ी होते हैं मयूर जी. मैच तो हारते हैं मगर फिर भी उन्हें मैन ऑफ द मैच मजबूरन हमें देना पड़ा. इस तरह से उसका खेल था. जी हां, ये मैच जीतते हैं तब भी नदीम धायरेकर इनकी जानिब से 2000 रुपए का इनाम दिया जाएगा. वाह भाई वाह. देखिए अपने चहीते खिलाड़ी, अपने गांव के खिलाड़ी, अपने तहसील के खिलाड़ियों के हौसले यहां पे बुलंद करने की कोशिश हो रही है. ये होना चाहिए, ये बहुत जरूरी है, क्योंकि टेनिस क्रिकेट को एक ऊंचा मकाम जो आज हम देख सकते हैं, टेनिस क्रिकेट ने ऊंचा मकाम पाया है. ऐसे ही दिलदार और बड़े दिल के लोगों की वजह से है. यहां पे फिर वो अफजल मेमन जी हो, नदीम धायरेकर हो, अनेक ऐसे नाम मेरे सामने हैं
आहा, फसाया, जाल बुना था, बहुत ही खूबसूरती के साथ चकमा दिया। थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी, पेस को निकाल दिया था, गेंद को थोड़ा सा कट कर दिया था और बाउंस भी था, सब कुछ इस वक्त गेंद पर था और बल्लेबाज नहीं फंसेंगे ऐसा बिल्कुल नहीं हो सकता था। वाह भाई वाह, कमाल कर दिया जीशान ने। जीशान की गेंदबाजी की शान देखिए, अब तक 2 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं और बाएं हाथ के बल्लेबाज को उन्होंने चलता किया है। आउट होने वाले बल्लेबाज फैसल। हालांकि फैसल जब भी नाम आता है मुझे नवाजुद्दीन सिद्दीकी की याद आती है। बाप का बाप, सबका बदला लेगा रे फैसल। जी हां, इस मरतबा निखिल का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज सऊद आए हैं। ये देखिए, अब थोड़ी सी निराशा दिखाई दे रही है मुझे बल्लेबाजों में, क्योंकि पहले ओवर में रनों को सुखा दिया था। आरिश ने 7 रन खर्च किए थे। अब दूसरे ओवर में जीशान भी उसी राह पर चलते हुए 1 विकेट चटकाया और मात्र 2 ही रन खर्च किए हैं। अब यहां पे दोनों भी बल्लेबाजों को सोचना होगा, किसी एक बल्लेबाज को रिस्क उठाना होगा। 30 गज का दायरा है, उसका फायदा उठाना होगा, क्योंकि धीरे धीरे रेत की जर्रों की तरह एक एक गेंद आपके हाथों से फिसल रही है। इसके बारे में सोचना होगा। अगली गेंद जीशान की। जी हां, बैकफुट पर क्या खूबसूरती के साथ उस गेंद को अपर कट की तरह खेला है। बैकफुट पर गए थे, जगह बनाई थी और उस बाउंसर होने के बावजूद गेंद का जो पेस था उसका इस्तेमाल करते हुए मात्र दिशा दी थी। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। सऊद ने खाता खोला है इस चौके की सहायता से और अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 13 रन। 13 का आंकड़ा जब भी मेरे सामने आता है तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना की याद आती है। आप कहोगे क्यों आती है? क्योंकि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने पहली जो एक फाइट की थी अर्थात राजनीति में, तब उनके 13 आमदार चुन के आए थे। याच दरम्यान एक निवेदन, एक सूचना, उद्या या स्पर्धेचा शेवटचा आणि अर्थात अंतिम दिवस। अंतिम दिवसामध्ये अगदी बरोबर 9 वाजता पहिला सामना मुसा 11 आणि MS फायटर या 2 संघादरम्यान असेल। कृपया दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे। 4 गेंदें हो चुकी हैं इस ओवर की। रनों की संख्या 15 रन और 15 का आंकड़ा हमें क्या याद दिलाता है? अंतरराष्ट्रीय क्रिकेट का मैच, जो पहला मैच खेला गया वो 15 तारीख को था और 16 साल के सचिन तेंदुलकर ने जो पहली इनिंग खेली थी अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, उस पहली इनिंग में 15 रन बनाए थे। भुवनेश्वर कुमार का जर्सी नंबर 15 और इस बीच एक चौका आया, बहुत ही खूबसूरत चौका। फिर से एक बार अपर कट हमें देखने को मिला। गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए और इस चौके की सहायता से 19 रन। 19 का आंकड़ा भी मुझे याद दिलाता है वो वीरेंद्र सहवाग की। IPL में उन्होंने एक शतक लगाया था, 119 रन बनाए थे। उसी के साथ वनडे में 20 शतक लगाया था, 219 रन बनाए थे और टेस्ट में 3 शतक बनाया था, 319 रन बनाए थे। तो ये 19 का आंकड़ा वीरेंद्र सहवाग के लिए बहुत ही लकी साबित होता हुआ। अगली गेंद, जी हां, फुल टॉस गेंद थी, उसे फ्लिक कर दिया था मगर शॉर्ट मिड विकेट में थोड़ा सा फंबल हुए और उसका फायदा बल्लेबाजों को मिला। आसानी के साथ 1 रन यहां पे मुकम्मल हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या 20 रन। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में जीशान ने खर्च किए हैं 13 रन। 1 विकेट जरूर उन्होंने चटकाया। अब यहां पे 18 गेंदें अभी भी शेष बची हुई है और 18 गेंदों में हमारे गुणलेखक मयूर तोगले हमें बताते हुए जीतने के लिए और 32 रनों की जरूरत। यानी फिर से एक बार हम देख सकते हैं कि 10.50 के औसत से यहां पे तकरीबन रन बनाने की जरूरत है। हालांकि आसानी के साथ बन सकते हैं। हर ओवर में अगर एक बड़ा स्ट्रोक भी आता है तो ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम महाड़ जीत सकती है। और ये अच्छा है, ये अच्छी खबर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए कि निखिल पारवे अभी भी मैदान में मौजूद। निखिल कभी भी इस मैच का पलड़ा भारी कर सकते हैं, फासा बदल सकते हैं, रूप बदल सकते हैं, रंग बिखेर सकते हैं, क्योंकि निखिल में वो ताकत है, वो क्षमता है
नकील हालांकि तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, आज देखिए बहुत ही शांत मिजाज के साथ, बहुत ही संयम के साथ, मानो अपने सर पर बर्फ रखकर खेल रहे हैं, क्योंकि वो जानते हैं इस मैच को जीतना है। अब तक 5 गेंदों का सामना किया है निखिल ने और अपने टीम के लिए एक चौके की सहायता से 7 रन बनाकर खेल रहे हैं। सऊद को खेल रहे हैं 2 चौके की सहायता से 11 रन बनाकर स्ट्राइक एंड पर सऊद, और उनके सामने नए गेंदबाज मुसैब अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। देखिए तमाम क्रिकेट के दीवाने जो खड़े होकर सीमा रेखा के बाहर से इस मैच का आनंद ले रहे हैं, मेरी गुजारिश होगी कि आपको बैठने का इंतजाम किया है कोपरा ग्रुप ने और उसका आप इस्तेमाल करें, क्योंकि दर्शक दीर्घा देखिए बहुत ही अच्छे यहां पे पैवेलियन बनाया। वाह भाई वाह, मगर वहां पे फील्डर तैनात थे। शायद ये गेंदबाज जानते हैं कि बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करते हैं, बल्लेबाज को परख लिया है, बल्लेबाज के वीडियोस को देखा है, अभ्यास किया है, गृह पाठ किया है और वहां पे डीप पॉइंट में एक फील्डर तैनात किया था। क्या गोली के रफ्तार से स्ट्रोक खेला था, प्योर क्रिकेटिंग स्क्वायर कट। गुंडप्पा को विश्वनाथ की याद ताजा करता हुआ रिची रिचर्डसन इस स्ट्रोक को बहुत ही बढ़िया खेला करते थे। वीरेंद्र सहवाग के तो क्या कहने। अगली गेंद, जी हां, ऑफ स्टंप पर सफल होकर जोरदार प्रहार किया था, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद स्क्वायर लेग की दिशा में, डीप में फील्डर तैनात थे। एक ही रन यहां पे मिलेगा। एक रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ रहा है। जैसे मैंने कहा कि एक बल्लेबाज को यहां पर रिस्क उठाना होगा, तब जाके काम बनेगा। अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाई की स्थिति यहां पे निर्माण हो रही है। हर ओवर में कम से कम एक बड़ा स्ट्रोक। अगली गेंद मुसैब, यहां पे रेस तो उठाया है, मगर डीप मिड विकेट के फील्डर वहां पे नीचे आते हुए गेंद तक पहुंचे थे। उनकी झोली में गेंद गिरी थी, मगर टॉस हुई और जीवन दान यहां पे मिलता हुआ सऊद को। भाग्यशाली रहे, तकदीर वाले रहे, किस्मत वाले रहे, और किस्मत वालों को ही ऐसे मौके मिलते हैं। मैंने एक मैच देखा था भारत बनाम पाकिस्तान, उसमें सचिन रमेश तेंदुलकर को तकरीबन 6 जीवन दान मिले थे, और इसीलिए मैं अक्सर कहता हूं कि ये जीवन दान जो होते हैं वो बहादुरों को ही मिलते हैं। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 23 रन, 23 रन ऑन स्कोर बोर्ड। बहुत ही बढ़िया मैच। देखिए यहां पे तालियां, सीटियां और पिपानी भी बज रहे हैं। ये शोरगुल मुझे पसंद आया, बहुत ही अच्छा लगता है। माहौल बनता हुआ वेस्ट इंडीज में हम तकरीबन ये मैच देख रहे हैं, ऐसा ये प्रतीत हो रहा है। वाह, आहा, इस पर दबाव उछाल कर खेला हवा में गेंद, और गेंद को पहुंचा दिया है सीमा रेखा के बाहर। 6 रन निखिल के बल्ले से आता हुआ ये कमाल का छक्का। कोपरा ग्रुप ठेवलंय कोपरा ग्रुप चषक मानाचा। क्या खूबसूरत ये गाना सजाया है, और ये गाना हमें भेंट किया है, जिसकी निर्मित की है सम्माननीय प्रथमेश भाटकर साहब ने। उनका भी तहे दिल से शुक्रिया मैं अदा करना चाहूंगा। फिर से एक बार मुसैब, जी हां, इस मरतबा देखिए बहुत ही अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर, तकरीबन वाइड यॉर्कर करने का प्रयास था। उसे जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था। विकेट कीपर इरशाद धायरेकर के हाथों में गेंद, और रन लेने की हर गुंजाइश को खारिज कर दिया। अक्सर कहा गया है कि कोई भी लक्ष्य इंसान के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य इंसान के साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। यहां पे लड़ रहा है ये बल्लेबाज निखिल और उनके साथी बल्लेबाज सऊद, लड़ रहे हैं यहां पे, जद्दोजहद कर रहे हैं, मेहनत कर रहे हैं, पसीना बहा रहे हैं। फिर से एक बार यहां पे एक रन आता हुआ। इस ओवर में एक बड़ा स्ट्रोक हमें देखने को मिला। 10 रन दोनों भी बल्लेबाजों ने जुटा दिए हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 10 रन के अवसर से 30 रन। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 22 रनों की जरूरत। कमाल का मैच। कल का मैच देखिए, एग्जीबिशन जो मैच था, प्रेक्षणीय मैच जिसे कहते हैं,
वो मैच टाई हुआ था। यानी पूरे प्रतियोगिता में अगर सही मायनों में जो अच्छा मैच हुआ, जबरदस्त मैच हुआ, कांटे की टक्कर हुई, वो कल का अंतिम मैच था। और वैसा ही मैच यहां पे होने की संभावना। देखिए प्रेक्षक दर्शक दीर्घा में इस मैच का लुत्फ उठाते हुए, आनंद उठाते हुए, टिप्पणी और अलग अलग तरह की ये आवाजें, तालियों की गड़गड़ाहट, इससे एक अलग ही माहौल बनता है, एक मूड बनता है। और जब मूड बनता है तो मैदान में मैच देखने का मजा ही कुछ और होता है। नए गेंदबाज आए हैं तनवीर अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। रनों की संख्या 30 रन। स्ट्राइक एंड पर निखिल पारवे, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और उसी के साथ एक लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ में साद गंतारे, उसी के साथ डीप पॉइंट में एक फील्डर तैनात है। फिर से एक बार हम चलते हैं मैदान में, जहां पे देखिए मजेदार मैच होने। कमाल का यॉर्कर, कोई जवाब नहीं था बल्लेबाज निखिल के पास। निखिल ने बस अपने विकेट को सही सलामत रखा, अपने आप को बचाया, बाल बाल बच गए। परफेक्ट यॉर्कर, पहली गेंद तनवीर की। तनवीर ने क्या सोचकर यहां पे गेंदबाजी की है, क्या कान मंत्र मिला है और क्या जज्बात के साथ और क्या जुनून के साथ गेंदबाजी की शुरुआत। स्लोवर वन गेंद, फुल टॉस थी, उसका फायदा उठाया। फायदा नहीं उठाएंगे वो निखिल पारवे कैसे। हारेगा झूले की तरह ये झूलता हुआ मैच। बहुत ही शानदार मैच। कभी गेंदबाज बल्लेबाजों के ऊपर हावी हो रहे हैं, कभी बल्लेबाज गेंदबाजों के छक्के यहां पे छुड़ाते हुए। पसीना यहां पे छुड़ाया है बल्लेबाज निखिल ने गेंदबाज तनवीर का। तनवीर की अगली गेंद फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, ओवर पिच गेंद सीधे बल्ले से खेला, तीर की तरह सीधा, सही नसीहत और फिर से एक बार और एक लंबा हिट, 6 रन। वीर जी हां, लेग स्पिन करने की कोशिश की थी, थोड़ी सी स्लोवर वन भी गेंद थी, मगर टप्पा खाने के बाद कुछ बहुत ही ज्यादा बाहर की तरफ निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया था। अलग अलग तरह की गेंदबाजी करते हुए बल्लेबाज को थोड़ा सा आश्चर्यचकित करने की कोशिश है। फिर से एक बार बैकफुट पर जाकर पुल किया है और पुल सक्सेसफुल होता हुआ गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। और ये और यहां पे और एक जबरदस्त स्टॉक स्विच हिट खेलकर कारण आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की सामनावीराचा मानकरी कोण असावा।
39 धावांचा रतीब ओतणारा उतुंग खणखणीत दणदणीत आकाशाला गवसणी घालणारा षटकार ठोकणारा 39 सामनावीराचा मानकरी ठरलाय निखिल पारवे. निखिल पारवे यांना विनंती आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स यायचं आहे. निखिल पारवे मनपूर्वक तुझं अभिनंदन. पुन्हा एकदा अगदी शांत आणि संयमी वाटू अचानक गेला आणि हॅलो निखिल पारवे याला इथे सन्मानित करण्यात येत आहे पाहुण्यांच्या हस्ते. सन्माननीय पाहुणे एक आकर्षक टी शर्ट त्याचप्रमाणे सुंदर चषक आणि त्याचप्रमाणे सिक्सर सुप्रीमो यांच्यातर्फे स्लीव ध्रुव मोरे यांच्यातर्फे ही ट्रॉफी दिली जात आहे. मनपूर्वक अभिनंदन तुझं. पुन्हा हॅलो. तर क्रिकेट रसिका हो, आज तिसरा दिवस या ठिकाणी पार पडला. कोपरा स्पर्धा त्याचबरोबर जर पाहिलं तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचंही लक्ष या स्पर्धेवर लागलंय. चौथ्या पर्वात देखील पहिले 3ही दिवस खूप चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. आजही